चला मी जाते पबिंगला. ठीक आहे? कुठं? पबिंगला. अगं काय तुझं रोजचं रोजचं पबिंग ते? अरे यार, आता माझा मूड आहे डान्स करण्याचा. असं वाटतंय कधी मी जाईल आणि कधी नाही. अगं तुझा मूड डान्सिंगचा आहे, पण माझा वेगळाच मूड आहे ना. तुमचा काय पण मूड असू द्या, मला जायचंय पबिंगला. चला मी निघते. ते मोबाईल राहून गेला इकडे, त्याच्यामुळे आले. अगं थांब ना, एक तर तू वेळ पण देत नाही आणि आता किती दिवसापासून आपण केलं नाही. आम्हाला पबिंगला जायचं बोलले ना मी. शांत बसा. संगीता. अगं तिला कशाला संगीता? बोलवते? हो हो आले मालकीन. हो बोला ना मालकीन, काय झालंय? तुला जे काम सांगितले ते सगळे काम करून घे हा. हो 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 करते. ठीक आहे. आणि अजून जेवण बनवून घेशील हं? बरं ठीक आहे चालेल. काय करायचंय स्वयंपाक? स्वयंपाक बघ तू काय असेल घरामध्ये, मला तर काय माहित नाही बाई. एवढा टाइम नसतो मला घरात ते लक्ष द्यायला. बरं ठीक आहे चालेल मालकीन. चल जेवण करून घ्या. अगं थांब ना, नको जाऊ. गप्पा बसा हो. मला इथं पबिंगला जायचं, इथं चांगला मूड आहे. तुम्ही काय मूड खराब करताय माझा? अगं पण माझा पण चांगला मूड आहे ना. कशाला माझा तो problem? मूड नाहीये. यार तुझं दरवेळेच आहे, माझा मूड बनला ना तुझा मूडच नसतो. आता किती दिवस झाले आपण सोबत काही केलेलं नाही. तुमचा मूड गेला तेल लावायला. मला काहीच सांगू नका. मी जाते पबिंगला आणि तुम्ही चिल करा. ठीक आहे? उगाच जेवण पस्तावा- करून घ्या. पस्तावा झाला उगाच तुझ्या सोबत लग्न करून. एक तर त्या आईला मूड असतो आणि हिचं काय पबिंग पबिंग डान्सिंग डुन्सिंग काय चालू असतं. त्या आईला थोडा आराम तरी करतो. काय करणार आहे आता, एवढा मूड आहे माझा. बायको असून काही फायदा नाही. यार ही कामवाली काय हॉट आहे. तिच्या पुढे तर माझी बायको पण फेल आहे. यार तिला बघून तर आता डबल मूड झालाय माझा. काय फिगर आणि काय, पण ही अशी हातात नाही ना डायरेक्ट. काहीतरी डोक्याने कार्यक्रम करावा लागेल हिचा. आवडते लवकर लवकर आणि जाते घरी बाबा. लय उशीर झालाय आज तर. मालक तुम्ही तुम्हाला काय हवं असं होतं का? नाही नाही काही नाही का, असंच आलो. आणि ते असं काय करत होते तुम्ही पाठीमागनं? नाही नाही काही नाही, अगं चुकून धक्का लागला. काय करते तू? काय नाही, ते थोडे भांडे पडले होते ना, ते घासत होते. मला पण घरी जायचंय ना, उशीर झालाय. हा अच्छा अच्छा. हो. हा आणि काय बोलताय, अजून काही हवंय का तुम्हाला? नाही नाही काही नाही, असं सहज आलो होतो. हो का? म्हटलं थोडं बोलू, आता घरी ती पण नाही ना.
अच्छा अच्छा. हा. काय तुझ्या नवऱ्याचं प्रकरण मिटलं का ते? त्यांचं कधी प्रकरण मिटत नाही हो मालक. त्यांचं कधी ना कधी काही ना काही असतंच माझ्या पाठीमागे. आणि ते काय अच्छा. नवरा पण सुधारणार नाही माझं. तुम्हाला तर माहिती आहे कसं आहे हा. ते. म्हणजे ते भांडण आहे ते चालूच आहे का? हो ना. आणि ते एवढं सुधारलं असतं तर मी कशाला एवढी धडपड करून कामं केले असते. तुम्हाला बरोबर. पण माहिती आहे. हा. हं. तसं मी म्हंटल की काही तुला पैशांची गरज वगैरे आहे का? पैशाची गरज आहे मालक, पण नको. माझं महिना भरले की घेईल मी, तसं काही नाही. नाही अगं मी आहे ना, तुला लागले तर सांग मला पैसे. मालक पण हे काय करताय तुम्ही असं आज अचानक? काय झालंय तुम्हाला? असं का वागताय तुम्ही अगं माझ्यासोबत? काही नाही, मी म्हंटल आता तू आमच्या घरी एवढे दिवसापासून काम करते, अच्छा. मी म्हंटल आता तुझं मागं ते नवऱ्याचं प्रकरण पण झालं होतं. हम्म. म्हटलं तुला काही मदत वगैरे लागली तर मी देतो. नाही, मदत लागली तर मी मालकिनीला सांगेल ना मालक. तसं काही नाहीये. ते पण ऐकतात आणि ते मला नेहमी मदत पण करतात बरं का पैशांची. आणि मालक तुम्ही असे आले ना असं मी घाबरले बरं का तसं. अगं एवढं काय घाबरायचं त्याच्यात? पण मीच तर घाबरले होतो. ना मी, म्हणजे बरं नाही ना वाटत मालक. बरं ऐक ना, मी काय म्हणतो. बोला ना. अगं हे बघ, तुला तर माहितीच आहे की माझ्या बायकोचं काही पाय घरात टिकत नाही. हो ते तर आहे ना मालक. ती काही मला वेळ देत नाही. हो तसं त्यांना कळलं पाहिजे की तुम्हाला पण वेळ दिला पाहिजे. आणि बघा, तुम्ही फक्त संडेला घरी असतात तरी पण ते पबिंगला जातात. ते मला बरं नाही वाटत मालक बरं का थोडंसं. तेच ना. आणि ऐक ना, अगं लय दिवसापासून आमचं काही झालेलं नाही. अच्छा, तर मग मी काय करू मालक त्याच्यात? तर माझा नाही का आज खूप मूड झालेला आहे. तर अहो मालक, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही मी असलीच बाई वाटली का काय? कामं करते मी, मान्य करते, पण मी काय असं करणार आहे बाई? अगं तसा नाही विषय, मी तुला पैसे देतो ना. अहो मालक, तुम्ही हे सगळे चुकीचे विचार करताय माझ्याबद्दल. मी तसली बाई नाही आहे हो. अगं तुला किती पैसे पाहिजे तेवढे देतो ना मी. 10, 20, 30, 40, 50,000 रुपये देतो. नको. मी माझं ते कष्ट करून आणि पैसे कमवून घेईल, पण तसले पैसे नको मला. अगं पण एकच वेळेस करायचं आपल्याला. पण नाही ना मालक, मला नाही पटत आहे तुमचं बोलणं. तुमचं वागणं कुछ वेगळंच झालंय आज. मला पटतच नाहीये. अगं वेगळं म्हणजे आता तुझी मालकीन मला वेळ नाही देते म्हणून मग म्हंटल की तुला मी पैसे देतो ना, तू टेन्शन कशाला घेते? हा? पण मालक तसं पण मला नाही पटत आहे. मला नको पैसे तुमचे. ते राहू द्या, मी कष्ट करतेच आहे ना, असं पण जास्त करेल, पण नको मला असे पैसे तुमचे. अगं एडी हे बघ, तू जर मला एक वेळेस करू दिलं ना, तर मी तुला राणीसारखं ठेवेल. तुला घरातले काम पण करावे लागणार नाही आणि मालकीनला पण माहिती नाही पडणार. समजलं का? नाही मालक, मालकिनीचा लय विश्वास आहे माझ्यावर. मी त्यांच्यासोबत विश्वासघात नाही करणार. आणि मला हे तुमचं बोलणं आणि वागणं पण पटत नाही बघा मालक. कसं आहे माहितीये का, मी तसला काहीच करणार नाही. माझा नवरा कसं पण असू द्या, पण मला ते करायची गरजच नाही. अगं कितीक दिवस तू असे काम करणार आहे? हं? अहो पण माझ्या नशिबात आहे काम करायचं, तर मला करावंच लागेल ना मालक. एक तर तुझा नवरा पण काम करत नाही आणि तुझा नवरा एवढे दिवस झाले लांब आहे तुझ्यापासनं. तुझी पण काही इच्छा होत असेल ना अहो करायची? मालक, होते माझी इच्छा, पण माझी इच्छा मला असं कुठे पण जाऊन पूर्ण नाही करायची आहे मालक. अगं मी करतो ना पूर्ण तुझ्या इच्छा. हं? मालक. सगळं करतो, तुला पैसे देतो आणि तुला ना एक तुझ्या नावावर फ्लॅट करून टाकतो मी. अहो नाही हो मालक, मी म्हंटले ना तुम्हाला, तुम्ही तेच बोलताय सारखं सारखं. तुम्हाला काय वाटले की मी अशीच बाई आहे का, म्हणजे तुमच्यासोबत हे सगळं करून फ्लॅट घेणार, पैसे घेणार? अहो ते तुम्ही लय चुकीचे विचार करताय हो. तसली नाही हो मी. जाऊ द्या, मला ना खरंच आता तुमच्यासोबत बोलायचीच इच्छा नाही आहे मालक. आता मी असं वाटतं मला मालकीने सगळं सांगावं, पण जाऊ द्या आता, मी काय करू? मी जाते बाबा, जाऊ द्या. अगं अगं तसं काही नाही ग, मी मजाक करत होतो तुझी. मजाक करत होते? हा मस्ती करत होतो. काय मालक? मी बघत होतो सहज की काय काय बोलते तू समोरून, तुझे काय विचार आहे. अहो मालक, मी किती घाबरले माहितीये का. मी तेच विचार करते, तुम्ही कधीच माझ्यासोबत असं वागले नाही, आज का असं वागता ते म्हणून. अगं मजाक करत होतो, एवढं काही सिरियस नको घेऊ. बरं झालं तुम्ही सांगितलं, नंतर मी तर खरंच मालकिनीला सांगितलं असतं सगळं काही. एडी बिडी झाली का? असं काही नको सांगू मालकीनीला. नाही ठीक आहे बरं मग. ऐक ना, मी काय म्हणतो, हा बोला ना मी मालक. माझ्यासाठी सरबत बनवतोय, तर तू घेशील का? नको मला. मी देऊ का बनवून? नाही नाही, मी बनवतो ना. अच्छा पण अच्छा. आता मी एकटाच पेईल, ते चांगलं नाही वाटणार ना, मग तू पण. तुम्ही सरबत बनवणार, कसं वाटेल ते मालक? कसं वाटेल म्हणजे आता मला येतं बनवता. हो का? हा, तुझ्यासाठी पण बनवतो. मग उरलं तर द्या मला थोडस. उरलं तर नाही, मी दोघांसाठी बनवतो 2 ग्लास भरून. हा मग आपण सोबत पिऊ बसून. बरं ठीक हा? आहे, चालेल आणि मालक. ते पण बेडरूम मध्ये बसून पिऊ. का बेडरूम मध्ये?
अगं मग हॉल मध्ये हा आता असं पण माझं बेडरूमचं काम राहिलंय, मी तिथेच जाणार आहे कामाला बरं का. हा, मग ते काम पण कर आणि सरबत पण पी. हो हो ठीक हं? ठीक. ठीक आहे मालक. तिच्या आईला मी म्हंटल बोलून काम होऊन जाईल आपलं, पण हे काय बोलून ऐकणाऱ्या मधली नाही. मागच्या कामवाली सोबत जे केलं होतं ना तेच करावं लागलं आता. अगं झालं का तुझं काम? हा झालंय ना. काय हे बघ फर्स्ट क्लास असं मस्त एकदम सरबत बनवून आणलंय तुझ्यासाठी. अहो, कशाला मालक तुम्ही एवढं. अगं तू आता आमच्या घरचं एवढं काम करते, ठीक आहे आम्ही पैसे देतो, पण मला पण काही बसू वाटत का नाही. मी इथे. मग बस ना इथं. बरं नाही कसं आहे म्हणजे कोणाकोणाला बरं वाटत नाही ना, म्हणून विचारलं बरं का मी. नाही ग बस. इथे बसते बरं का मी इथे. अगं ये इकडे. हो तिथे मग ये ना इकडे, एवढं काय घाबरते? मालकीनीला राग येईल ना. तर मालकीन गेली बाहेर. तो ती म्हणेल माझ्या नवऱ्याच्या बाजूला बसून पिते. हा मग एवढं काय घाबरते तिला? मी हँडल करतो तिला बरोबर. अहो लय डेंजर आहे ते, बापरे. मला लय भीती वाटते बरं का त्यांची मालक. एवढं काही टेन्शन नको घेऊ. पी तू पटकन पी. थँक्यू बरं का मालक. अरे काही नाही. छान केलंय बरं का मालक तुम्ही स्वयंपाक. हम्म. मस्त एकदम टेस्ट एकदम. अगं लहानपणापासून मला एकदम भारी बनवता येतं, मग मी बनवलं तुझ्यासाठी पण स्पेशल. हो का थँक्यू. पण असं याच्यात काहीतरी वाटतंय बरं का मालक, थोडस घाण आहे का, कचरा पडलाय का? नाही ग, ते सरबत मध्ये मी हे टाकत असतो ना, ते सब्जा काय? वगैरे त्या टाइप मध्ये. अच्छा काही नवीन आलंय का? हा मला कसलं माहित, आम्ही गरीब लोक. बरोबर. तू पी एकदम डायरेक्ट एका घोटात पी ना पूर्ण. नाही थोडस. मस्त होतं बरं का सर मालक, भारी होता ना. एकदम भारी. हम्म. ठेव नेऊ का ग्लास? नाही नाही अगं ठेव इथंच, एवढं काय. हो मालक पण थोडस असं फिरल्यासारखं वाटतंय हो, पण मस्त वाटतंय बरं का एकदम भारी. फिरल्यासारखं हो ना असं वाटतंय. झाला वाटतं पावरचा सुरू कार्यक्रम. खूप भारी वाटतंय मालक खरंच. काय घातलं होतं तुम्ही, काय माहिती त्याच्यात. अगं काय नाही, म्हणजे ते स्पेशल तुला बोललो ना स्पेशल आहे ते फक्त मी माझ्यासाठीच बनवत असतो, पण आज म्हंटल आता तू आहेच काम करते म्हणून तुझ्यासाठी बनवलं मी ते. मालक हं? किती छान आहे ना तुम्ही, एकदम मला किती म्हणजे एकदम घरासारखं वागतात माझ्यासोबत. हा आणि ती मालकीन कसं करते. हा ना ते. मालक या ना, माझं मूड झालंय. मूड झालं. हो मला खूप कसं तरी होतंय मालक. देखो ना मालक. हा. मला म्हणत होती की तुमच्यासोबत काही करणार नाही का? या ना मालक, काय तिकडे तिकडे काय बघताय तुम्ही? हा अरे मालकीन आले तुम्ही, या ना आपण तिघं मिळून करू, या ना मालकीन. अगं बावट बाई, तू विसरली का? मालक या ना. कामवाली असं घरातली. अहो मालक या ना, जाऊ दे तुम्ही तिला. काय करता इथं? मालक या ना करू आपण. चला ना. बापरे, काय चालू आहे, काय चालू आहे? तुला काय झालं नेमकं? अहो या ना मालकीन, तुम्ही पण या तुला ना. बावट झाली का? अहो अगं काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही कामवाली सोबत हे करा. मग काय चालू आहे म्हणजे? हा तुला मी रोज म्हणतो की माझा मूड झालेला आहे, मूड झालेला आहे. हा निघून जाते पबिंगला याला त्याला. मालक मग तुम्ही कामवाली धरली मालक आणि तू ए बाई दूर राहा, नवरा आहे माझा तो. काय चालू काय हे?
अगं चालू काय सांगितलं तुला की तू पबिंग करशील, हे करशील, ते मग करशील? हा मी पबिंगला जाते त्या कारणाने तुम्ही कामवाली बाई झालं धरलं. हा मग माझा मूड झालाय. हा माझा मूड जर तू शांत नाही करत आहे तर मला दुसरं बघावंच लागेल ना कोणीतरी. हा. मग तुम्ही कामवाल्या बाईला धरला असं. मालकीन का भांडताय तुम्ही मालक सोबत? आता तर बोलत होती चला मालकीन आपण तिघं मिळून करू. अहो आणि मालकीन आता काय झालं तुला? अहो मालकीन काय बोलताय असं तुम्ही? मग आता तुम्हाला खेचलं 2 वेळा आणि तू माझ्या नवऱ्याला चिपकलेली होती. तुला लाज नाही वाटत का? अहो मालकीन असे घाणोडे आरोप लावू नका माझ्यावर तुम्ही. मी तुमच्या घरात काम करते म्हणजे तुम्ही काय पण सांगणार का मला? मग काय तू इथं बेडवर कुस्त्या खेळत होती का? अहो ते बेडवर काय झालं माहितीये का? मी तुम्हाला सांगते ऐका ना. मी बेडवर ना मालकाने मला ना ते शरबत आणून दिलं ते बघा ग्लास, आणि त्याच्यानंतर मला काय झालं मला काहीच माहित नाही त्याच्यानंतरच काहीच. बाई काही बी पिताना जरा विचार करून पित जाय. दिसत नाही का तुला याच्यात खाली पावडर आहे? मालक आहे काय तुम्ही? काय दिलं तिला? मालकीन ऐका ना. गुंगीचं औषध दिलं ना तिला. मालकीन माझी काही चुकी नाही हो, मला माफ करा मालकीन. मला ए बाई. कामावर काढू नका मालकीन. तुमची ए पाया बाई. पडते. मलाही करायचे काम शांत आहे, बस. करू नका मालकीन. तू जाय, तुझा हिशोब करते मी. जाय अहो मालकीन पण सांगा ना तुम्ही, माझी काही अगं. चुकी आहे का? नाही, अगं तिची थोडी चुकी खूप आहे. बसा तुम्ही. अगं तिथं जाय मस्त- तू, मी जाय. काहीच केलं नाहीये. अगं मस्त रोमॅन्स चालू होता आमचा. कुठून आली मध्येच तू? रोमॅन्स रोमॅन्स करशाल तुम्ही तिच्यासोबत? गुंगीचं औषध दिलेलं ना तिला. अगं मग माझ्याकडे ऑप्शन नव्हतं ना काही दुसरं. हा जर माझा एवढा बेकार मूड होतोय आणि तू तिकडं पब करते, हा इकडे तिकडे फिरते मित्रांसोबत, मग मी कोणासोबत माझा मूड घालवायचा? नाही मूड बीड आता काही नाही. पब बीप गेला साईडला, गेलं तेल लावायला ते सगळं. तुमचा काय मूड आहे ना, चला मी तुमचा मूड